राहुल गांधी यांनी निवडणुकांवरून सरकारवर टीका केली आहे। लोकशाहीची पायमल्ली कशी होते याचं उदाहरण म्हणजे 2024च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुका असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलंय। राहुल गांधींनी निवडणूक कशी चोरली याचे 5 टप्पेही सांगितले आहेत। राहुल गांधी यांनी ट्विट करत सरकारवर टीका केली आहे। राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलं आपण पाहूयात। निवडणुका कशा चोराव्या याचं उदाहरण म्हणजे 2024च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुका। निवडणूक आयोगाची नियुक्ती करण्यासाठी पॅनलमध्ये फेरफार करणे, यादीत बनावट मतदार जोडणे, मतदारांची संख्या वाढवणे, भाजपला जिंकण्यासाठी आवश्यक असलेल्या ठिकाणी बोगस मतदानाला लक्ष्य करणे, पुरावे लपवणे। राहुल गांधी यांचं ट्विट सरकारवर आरोप टीका करण्यात आली आहे। काँग्रेस पक्ष हा इलेक्शन कमिशनकडेही जाऊन आलेला आहे। ही माहिती इलेक्शन कमिशनकडे दिलेलीही आहे आणि त्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी व्हावी अशी मागणी काँग्रेस पक्षाने केलेली आहे। त्याच्यामुळे आम्ही वाट बघतोय की इलेक्शन कमिशनकडून काय उत्तर येतं। 2024 का महाराष्ट्र का चुनाव हुआ ही नहीं है, चुनाव हाईजैक कर दिया। अमित शाह ने, देवेंद्र फडणवीस और मोदी, उनका प्रतिष्ठा का विषय था, इसलिए कि अगर हमारी सरकार आ रही थी तो गौतम अडानी के धारावी से लेकर सभी ठेके कॉन्ट्रैक्ट रद्द हो जाते। ये डर से गौतम अडानी, अमित शाह और देवेंद्र फडणवीस ने ये चुनाव हाईजैक किया। राज्य का और देश का चुनाव आयोग का चयन हो गया, सब कुछ अपने हिसाब से कर दिया, क्योंकि महाराष्ट्र का चुनाव हाईजैक करना है। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।